नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला मला छोटीशी हे सांगायची होती मिस्टेक जे खूप लोक करतात ते आहे मित्रांनो, त्यांची जी ही प्लेट असते झाडाखाली याच्यात मित्रांनो पाणी जमा राहते. यांनी मित्रांनो जसं आहे मच्छर वगैरे डास तर होतातच आपल्या घरात आणि प्लस मित्रांनो हे समजा जास्त वेळ पाणी तुमच्या याच्या प्लेट्समध्ये राहिलं तर यांनी काय होते मित्रांनो, हे जे आपले मुळं असतात खालतून याला कंटिन्यूस पाणी लागत राहते, जेणे की त्या मुळांना फंगस लागते मित्रांनो. व्हाईटचा फंगसचा प्रॉब्लेम होतो, रूट रॉटनिंगचा प्रॉब्लेम होतो झाडांच्या मुळाला आणि मित्रांनो आपलं जे झाड आहे ते खराब होणं सुरू होऊन जाते आणि मित्रांनो आपलं झाड खराब होऊन मरू पण शकते किंवा त्याची पानं खराब होऊ शकतात. तर एक काळजी नक्की घ्यायची आहे मित्रांनो की तुम्ही जे पण झाडं लावलेले आहे इंडोर म्हणजे घराच्या आतमध्ये, आपलं हे काही खराब न हो लाकडाचं किंवा टाईल्स, त्याच्यासाठी आपण या प्लेटचा वापर करतो. पण मित्रांनो एक पॉईंट नक्की लक्षात ठेवायचं आहे, याच्यात कधी पण तुम्हाला असं पाणी जमा नाही राहू द्यायचं. असं स्वच्छ ही प्लेट बघू शकता, असं स्वच्छ क्लीन करूनच ठेवायचं आहे. एक कण पण पाणी तुम्हाला नाही ठेवायचं आहे. याने डास वगैरे नाही होतील, झाडाला रूट रॉटरिंगचे प्रॉब्लेम नाही होणार आणि झाड जे आहे मित्रांनो हिरवगार राहील. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. अजून मित्रांनो आता इथे एक प्लेलिस्ट येत असेल, त्या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पहा. त्याच्यात मी खूप चांगले झाडांची खतं सांगितलेली आहे, तर प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पाहाल. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये झाडासंबंधित प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.